करतोस असं वागशील? अगं काय गेलं? बोलू नकोस माझ्याशी तू. मोने किती सापडलं तुला? घरी नव्हतास, बाहेर बघितलं, बाहेर नव्हतास. काय झालं मोने? नाही काय. काहीतरी झालंय. अरे खरंच काय नाही. तुला मला नाही सांगायचं, कुणाला सांगायचंय? मला एक सांग राम्या, या सगळ्या गोष्टींमध्ये माझी काही चूक तरी होती का रे? तिनं विनाकारण येऊन मला चापड मारली. अरे ते फळ्यावर कोणी लिहिलंय खरंच मला माहिती नाही र. आणि मला एक सांग की वर्गात लवकर नाही येणार पोरग वर्गात लवकर यायला लागलं. कधी अभ्यास न करणारं पोरग अभ्यास करायला लागलं. हे सगळं मी तिच्यासाठीच करत होतो ना रे. आणि मी तिला चॉकलेट बी दिलं आणि तिने ते चॉकलेट घेतलं बी. तुला तर माहितीये ना. अरे पण ते फळ्यावर लिहिलं कोणी, जेणे की तिने डायरेक्ट चापटून मला मारली. तर माझी काही चूक बी नाही रे राम्या. मोने राणीने तुला कानाखाली मारली का? ती माझ्या चुकीमुळेच मारली. हे सगळं माझ्यामुळे झालंय. फळ्यावर लिहिणार दुसरं कोण नव्हतं, मीच होतो. भावा सरच मला माफ कर, मनापासून सॉरी. जाऊ दे रे राम्या, ह्यात तुझी तरी काय चूक. तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच केला असशील. तू माझा खरा मित्र आहे रे भावा. तुला कधी बी माझं चांगलंच पडलेलं असत. अरे पण असं डायरेक्ट येऊन चापट कोण मारतं का? मोने हे सगळं माझ्यामुळे झालं ना. त्याला मीच नीट कान. राम म्हणतात राम, सगळं करतो आता नीट काम. बरं तू काही खाल्लंस का? हो. गपला का, खोटं बोलू नको. काय खाल्लं नाही, सकाळपासून उपाशी असणार आहेस. चल घरी. भावा हे सगळं माझ्यामुळे झालंय. जाऊ दे रे भावा, तुझी तरी काय चूक आहे. चल हो काहीतरी. जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. स्नेहा ऐक ना. हा बोल. मी काय चुकीचं नाही केलं ना त्याला चापड मारून? ही वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा